जालना जिल्ह्यातून मोठी बातमी 30 जून 2025 रोजी जालनामध्ये ख्रिश्चन समाजाने संविधान आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी शांततेत मोठा मोर्चा काढला. गांधी चमन येथून सुरू झालेला हा भव्य मोर्चा जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयापर्यंत गेला. यामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्या हातात भारतीय संविधान आणि तिरंगा होता. हा मोर्चा जालना पास्टर फेलोशिपच्या नेतृत्वाखाली पार पाडला. कारण होते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेले विवादित आणि द्वेष पसरवणारे विधान जे समाजात तेढ निर्माण करू शकते. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये खालील मागण्या करण्यात आल्या आहेत. विधानाची निष्पक्ष चौकशी, IPC कलम 153A आणि 295A अंतर्गत गुन्हा नोंदवणे, भारतीय संविधानातील अनुच्छेद 15, 19 आणि 25च्या उल्लंघनाविरोधात कारवाई करणे. या आंदोलनात अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार कैलासजी गोरे अटाल, खासदार डॉक्टर कल्याण काळे, पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार तसेच विविध चर्च आणि धर्मसंस्थांचे प्रमुख धर्मगुरू. यावेळी पॅन्थर सेना अध्यक्ष दीपक केदार म्हणाले, ही लढाई फक्त एका समाजाची नाही, ही लढाई संविधानाच्या संरक्षणाची आहे. कैलासजी गोरे म्हणाले की महाराष्ट्राची माती संतांची आहे, येथे द्वेषाला स्थान नाही. ख्रिस्ती धर्मगुरू माणिकराव कटोरा यांनीही ठामपणे सांगितले की आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आघात झाल्यास आम्ही प्रार्थनेने, शांतीने आणि संविधानाच्या शक्तीने उत्तर देतो. मोर्चा दरम्यान घोषणांची परिसरात दणाणदा, संविधान जिंदाबाद, द्वेष नाही बंधुता हवी, धर्म स्वातंत्र्य आमचा हक्क आहे. ही केवळ एक निदर्शने नव्हती, तर ही होती लोकशाहीचा उत्सव, संविधानावरील श्रद्धेची गुंज आणि बंध भावासाठी एकजूट आवाज. जालन्यातून माणिकराव आठवले, डिजिटल लाईव्ह न्यूज.